नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया हिला रविराज काका, तुला सगळ्यातून आम्ही कमी करून टाकलंय आणि तुझे सगळे हक्क अधिकार मुलीचा दर्जा आम्ही सायलीला दिला आहे असं प्रियाला तोंडावरती सांगून टाकणार, तर दुसऱ्या बाजूला आता सचिनला जाळ्यात फसवून त्याची चांगली मस्ती जिरवायची असं आता अस्मिता ठरवणार, तर दुसऱ्या बाजूला सायलीला अर्जुनच खूप मोठं गुपित समजणार. काय कसं कसं घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की प्रिया ही आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तिने येताना पेढे आणलेले असतात आणि ती आता ते सगळ्यांना देत असते आणि म्हणत असते, हे घ्या पेढे घ्या आता. त्याबरोबर रविराज काका किंवा घरातील इतर कोणीही तिच्या हातून पेढा घेत नसतं. आता प्रिया सगळ्यांबरोबर खोट गोड बोलण्याचा प्रयत्न करू लागते. प्रिया म्हणत असते, काय झालं, तुम्ही माझ्याबरोबर कोणीही बोलत का नाहीत. त्यावर रविराज काका म्हणत असतात, काय बोलायचं तुझ्याशी, तन्वी सांग ना काय बोलायचं, काही बोलण्यासारखं तू शिल्लक ठेवलेस का आतापर्यंत. अगं मुलगी आहेस ना, तू आमची मानत नसलो म्हणत नसलो तरी रक्ताचं नात आहे ना आपलं. मग सगळ्यात जास्त जर नागराजने नुकसान केलं असेल ना तर ते तुझं होतं. तुला आई बापाशिवाय वाढावं लागलं, तुझं कुटुंब तुटलं, तू अनाथ झालीस. या सर्व गोष्टी तुझ्याबरोबर घडल्या होत्या ना. मग तरीही तू एकदा तरी विचारलंस का की नागराजला पकडण्यासाठी किंवा नागराजचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी माझी काही मदत लागेल का म्हणून. नाही सायली आणि अर्जुन दिवसरात्र धडपडले. सायली आणि अर्जुनने दिवसरात्र मेहनत केली, दिवसरात्र एक केला आणि त्यांनी नागराजचे गुन्हे सिद्ध केले. अर्जुन तर माझा शिष्य आहेच, पण आता तुझे अधिकार आम्ही कधीच सायलीला दिलेत. सायली आमची मुलगी आहे, सायलीकडे बघ कधीतरी. अगं आमच्यासाठी किती तळमळ देती, किती धडपडते. जेव्हा प्रतिमाला घरी होतं तेव्हा सुद्धा सायलीने तिच्यासाठी ते सगळं केलं जे तू करायला होच. प्रिया म्हणू लागते, बाबा अहो मी सुद्धा आईसाठी करायचा खूप प्रयत्न केला होता, पण आईला माझी भीती वाटत होती. त्यात मी काय करणार होते. मी तिला सांगण्याचा प्रयत्नही केला की मी तुझी मुलगी आहे, मी तन्वी आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. पण आईला माझं काही ऐकून घ्यायचंच नव्हतं. ती काहीच ऐकण्याच्या समजवण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावर रविराज काका म्हणतात, त्याच्यासाठी प्रेम माया ममता वात्सल्य असावं लागत. तन्वी या सर्व गोष्टींपासून तू खूप अलिप्त आहेस. जाऊ दे, सोड ना, उगाचच्या उगाच तुझ्याबरोबर वाद घालत बसून मला माझा स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाहीये. त्यामुळे मला वाटतं की उगाचच्या उगाच तू इथे न थांबलेलंच बरं ठरेल. कारण काय ना, आम्हाला कोणालाही तुझं तोंड बघण्याची इच्छा सुद्धा नाहीये आणि सध्या आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. कारण मला प्रतिमाला आणि पर्यायाने इच्छा नसली तरी तुला सुद्धा न्याय मिळालाय आणि आपला जो खरा गुन्हेगार होता ना तो पकडला गेलाय. त्यामुळे तू इकडून गेलीस तरी आता चालेल, कारण आम्हाला आमचा आनंद साजरा करायचाय, कळलं आता. त्याबरोबर त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन म्हणत असतो, काका थांब, अरे काय चाललंय तुझं आणि का असं तू तन्वी बरोबर वाईट शब्दात बोलतोयस रे. तुला माहिती आहे का तन्वी कुठे होती, ती काय करत होती, एकदा विचार तर तिला आणि त्यानंतर मग तुला जे हो ते बोल. मला मान्य आहे तन्वी चुकते, ती कधी वेड्यासारखं वागते, पण म्हणून तिला कोणीही काहीही बोलावं असं नाही होत ना. तन्वी थांब, मला बोलू देत असं म्हणत तो म्हणतो, आज तुला माहिती आहे तन्वी कुठे गेली होती. तुम्ही सगळेजण कोर्टातून थेट घरी आलात, पण तन्वीने तुमच्या सगळ्यांसाठी नवस केला होता की ही केस अर्जुनने जिंकावी, आई बाबांना न्याय मिळावा ह्यासाठी ती नवस बोलली होती आणि नवस फेडण्यासाठी ती मंदिरात गेली होती. तुला माहिती आहे तिने 150 प्रदक्षिणा मारल्या आहेत मंदिराला आणि पेढे आणलेत ना. तिने तोच प्रसाद आणलाय, तिने मंदिरातला पण नाही. तुम्ही तर तिला काही विचारलंच नाही, तिचं काही ऐकून घेतलंच नाही. प्रत्येक वेळी तुम्ही तिला काहीही न समजून घेता ऐकून घेता, असं का वागवता. त्याबरोबर मग पूर ना आजी म्हणत असते, अश्विन काय आहे ना, तुला
तुझी बायको फसू शकते, कारण तुझ्या डोळ्यांवर तिच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली. पण तुझी बायको आमच्याशी खोटं नाही बोलू शकत. ती आम्हाला नाही रे फसवू शकत, कारण काय आहे ना, आजपर्यंत तुझ्या बायकोने एकदा सुद्धा घरच्या देवाला हात जोडलेले नाहीयेत. आधी तिला म्हणावं, घरच्या देवाला हात जोड, घरच्या देवाला नमस्कार कर, प्रार्थना कर, आणि त्यानंतर मग देवाला नमस्कार, देवाला उपास तपास कर. समजलं ही कितपत खरं बोलते आणि कितपत खोट बोलते हे आम्हाला आतापर्यंत व्यवस्थित कळून चुकलं. या आधी हिच्यावर विश्वास ठेवून आम्ही एकदा चूक केली आणि पुन्हा आम्हाला ती करायची नाही. त्यावर मग प्रिया म्हणते, ठीक आहे पूर्णाजी, नको ठेवूस तू माझ्यावर विश्वास, तूच काय तुम्ही कुणीच नका ठेवू, कारण मला आता सवय झाली आहे तुमच्या अशा तुचड्यासारख्या वागवण्याची. काही हरकत नाही. आणि अश्विन, अरे तू कशाला वाईट वाटून घेतोयस, माझ्यासाठी जाऊ देत रे, उलट तू मला समजून घेतोयस, तू माझ्या सोबत आहेस, तू माझ्या पाठीशी आहेस. याहून जास्त महत्वाचं काय आहे माझ्यासाठी, अरे बायकोसाठी सगळ्यात महत्वाचं जर कोणी असेल ना, तर तो तिचा नवरा. माझ्यासाठी माझा नवराच महत्वाचा आहे आणि तो माझ्यासोबत. मग जर तू आहेस ना माझ्यासोबत, तर मला काहीच फरक पडत नाही. मला नाही फरक पडत कोण माझ्याबद्दल काय विचार करतं, कोण मला कशा नजरेने बघतं, काय करायचं मला, त्या सगळ्याशी मला काही घेणं देणं नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत, तुझा आहे ना माझ्यावर विश्वास. तुला माहिती आहे ना की तुझी बायको मंदिरात गेली होती, मग झालं जाऊ दे. आणि आज मी खूप जास्त खुश आहे की माझ्या आई बाबांना न्याय मिळालाय, मला न्याय मिळालाय, आमच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे. मी पुन्हा पुन्हा नागराज काकांच तोंडही पाहणार नाही. किती जीव होता माझा त्यांच्यावर. मला वाटायचं की नागराज काका किती चांगले आहेत, किती समंजस आहेत, बाबांवर किती प्रेम करतात, बाबांची किती काळजी करतात. पण नाही, एवढं बोलत ती रडतच रूममध्ये निघून जाते. त्याबरोबर सुमन काकू म्हणू लागते, अहो भाऊजी, कशाला उगाच तुम्ही तन्वीला दुखावलत, एवढं बोलायची काय गरज होती पोरीला. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, नाही सुमन, आज मी जे काही केले किंवा जे काही बोललो त्यामध्ये काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही. तन्वीची ती लायकी आहे आणि मी तिला तीच दाखवून दिली. अगं विचार कर ना, आजपर्यंत आपल्या सख्या आई बापाची तिने कधीतरी कदर केली आहे का? कधीतरी तिने आमची काळजी केलीये. अगं ज्या माणसाने हाला त्रास दिला त्या माणसाबरोबर ती कितीतरी दिवस बोलत होती, कितीतरी दिवस त्यांची एकी होती. या सर्व गोष्टी आता मला नकोच आहेत आणि आता मला तिच्यावर विश्वासही नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही सचिनला म्हणत असते, सचिन अरे ये ना, आपण मिळून बसूया, गप्पा मारूया, आपल्या होणाऱ्या बाळाचं नाव ठरवूया, म्हणतो साम. त्यावरती म्हणते काय? त्यावरती मग तो म्हणतो, अगं अस्मित, मला एक काम आहे, मी आलोच, आणि तो तिकडं निघून जातो. मग आता अस्मिता ही बसलेली असते. इतक्यात सचिनच्या फोनवरती मेसेज येतो. अस्मिता विचार करते, अरे आता कोणाचा मेसेज आहे? अस्मिता फोन ऑन करते तर त्याच्यावरती सॅमचाच मेसेज तिला दिसतो. ती विचार करते, सचिनचा कोणीतरी मित्र आहे बहुधा. मग तिथे मेसेज उघडते तर त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं, सॉरी पण मी नाही येऊ शकत. अस्मिताला वाटत हा मुलगा असेल, कारण सॅम हे नाव तिला मुलाचं वाटतं. मग ती ते मेसेज बघते तर त्यामध्ये वरती लिहिलेलं असत, सचिनने तू जर नाही आलीस किंवा तू जर मला कॉन्टॅक्ट नाही केलास तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आता हा मेसेज वाचून मग मात्र अस्मिता अस्वस्थ होते. अस्मिताला वाटतं की याचा अर्थ सचिन खरोखर मला फसवतोय. घरातले सगळे मला जे समजवण्याचा, जे सांगण्याचा प्रयत्न करतायत ते बरोबर आहे आणि सचिन माझ्याशी पुन्हा एकदा खोट बोलून मला लुबाडतोय. नाही काहीही झालं तरी मी सचिनला माझ्याशी फसवणूक नाही करून देऊ शकत, पण मला माझा संसारही उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचंय. काय करू? मी ठरलं, मी सचिनशी गोड बोलून सचिनला सगळं विसरायला भाग पडणार. आता मी डायरेक्ट घाव करणार. बघते ना सचिन माझ्याजवळ किती दिवस खोट बोलतो, ते जर सुधारला तर ठीक आहे, नाहीतर
एक घाव 2 तुकडे केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, पण मी हळूहळू करणार नाही. मी जे करायचं ते एकदाच करेन. आता अस्मिता हा विचार करत असताना तिला अर्जुनचे शब्द आठवतात की अस्मिता, हा माणूस कधीच सुधारणार नाही. अस्मिता मनात विचार करते, अर्जुन म्हणालाय तेच तर खरं होणार नाही ना. खरोखर सचिन कधी सुधारणारच नाहीये का? नाही, सचिन सुधारेल, माझा विश्वास आहे. सचिन नक्की सुधारेल, नक्की काहीतरी चमत्कार होईल आणि सचिन सुधारेल. देवा, आता तूच माझा संसार वाचवू शकतोस. काहीही कर, पण माझा संसार वाचव. सचिनला चांगली सद्बुद्धी दे. सचिनने त्या मुलीचा नाद सोडू दे आणि खरोखर अगदी ख्या मनापासून त्याने याबरोबर सुखाने संसार करायला तयार होऊ देत. मी त्याला एवढ्या मोठ्या मनाने माफ केल, त्याच्यावरती मला पश्चाताप करायला लागण्याची वेळ येऊन देऊ नकोस देवा. अस्मिता ही प्रार्थना करत असेपर्यंत सचिन तिकडे येतो आणि विचारतो, अस्मी काय करतेस? त्यावर ती म्हणते, नाही, काही नाही. सचिन, एक गोष्ट विचारू? सचिन म्हणतो, बोल. अस्मिता म्हणते, मला एक गोष्ट सांगशील? सचिन म्हणतो, हा. ती विचारते, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? तू माझं व्यतिरिक्त नक्की कोणाचं नाही आहेस ना? सचिन म्हणतो, ऑफकोर्स अस्मी, ऑफकोर्स. मी फक्त तुझा आहेस, मी फक्त तुझात. यानंतर तर इकडे आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन हा आता चैतन्यला म्हणतो, चैतन्य, मला त्या महिप्तला पुन्हा एकदा भेटायचं, त्यासाठी वेळ घेतली आहेस ना? त्यावर तो सांगतो की हो अर्जुन, वेळ वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. तुम्ही त्याला भेटायला जाऊ शकता. मी तुला डिटेल्स सर्व मेसेज करतो आणि तुला मी परमिशन लेटरची सुद्धा कॉपी, सॉफ्ट कॉपी पाठवतो. मग तर झालं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ठेवतो. त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन, एक मिनिट. त्यावर अर्जुन म्हणतो, बोल. त्यावर चैतन्य त्याला म्हणत असतो, अर्जुन, मला काय वाटतं माहिती आहे का? तू आता तरी सायली वहिनींना सगळं काही खरं सांगून टाकायला हवंस. अरे किती दिवस तू त्यांच्यापासून या गोष्टी लपवणार आहेस? आणि तुला माहिती आहे ना, सायली वहिनींना लपवाछपवी अजिबात आवडत नाही. आणि तरी सुद्धा जर तू त्यांच्यापासून हे सगळं लपवलस ना, तर पुढे जाऊन त्यांना हे सगळं कळाल्यावर खूप राग येईल. त्यापेक्षा तूच त्यांना सगळं सांगून टाक. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे चैतन्य, हे सध्या सगळं नाही सांगू शकत आणि थोडा वेळ जाऊ देत ना. त्यानंतर मी तिच्याबरोबर बोलणारच आहे. आता सध्या घरातलं वातावरण चांगलं आणि आनंदमय आहे. मला उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींमुळे ते वातावरण गढूळ करण्याची काहीही इच्छा नाहीये. बघूया सायलीला. मी सांगणार नाही असं तर काही होणार नाही. मी तिच्याशी बोलेन, तिला सगळं समजून सांगेन, पण त्यासाठी आणखीन थोडा वेळ घेईन. आणखीन थोड्या वेळाने बोलेन. आता इतक्यात आणखीन थोडा वेळ घेईन. आणखीन थोड्या वेळाने मी तिच्याशी बोलेन, तिला सगळं सांगेन. एवढं अर्जुनच बोलणं सायली ऐकते. सायली खोलीत येते. अर्जुन फोन लगेच ठेवून देतो. सायली विचारते, काय हो, कोणाशी बोलत होतात? अर्जुन म्हणतो, मी कोणाशी बोलणार चैतन्य? सायली म्हणते, अच्छा, काय म्हणत होते मग? चैतन्य भाऊजी, कशाबद्दल बोलत होतात तुम्ही? अर्जुन म्हणतो, मी काय बोलणार? मी काही नाही. मी ते असंच आपलं, म्हणजे ते एक केस आहे आमची, त्याच्याबद्दलच आम्ही डिस्कस करत होतो, बाकी काही नाही. फार जास्त. सायली म्हणते, अहो असं काय करताय? मी ऐकलंय तुमचं बोलणं. चैतन्य भाऊजी म्हणत होते ना की सांगून टाक म्हणून काहीतरी, आणि तुम्ही म्हणत होतात की एवढ्या लवकर नको सांगायला, मी विचार करेन, मी तिला वेळ आल्यावर सांगेन वगैरे वगैरे. आता तिला म्हणजे तुम्ही माझ्याबद्दलच बोलत असणार हे मला माहिती आहे. काय झाले? तुम्हाला काही सांगायचंय का? मला माझ्याशी काही बोलायचंय का? अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, बायको, अगं खूप काही बोलायचंय, खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची, पण काय करू, तुला सांगताही येत नाहीये आणि माझ्या मनात ही राहत नाहीये. पण मग तो सायलीला म्हणतो, नाही तसं काही नाहीये. सायली म्हणते, नक्की ना? अर्जुन म्हणतो, हो. त्यावर सायली म्हणते, बरं ते सगळं जाऊ द्या. आज तुम्ही त्या महिप्तला भेटायला जाणार आहात ना? मी सुद्धा तुमच्याबरोबर आज महिप्तला भेटायला येणार आहे. मला सुद्धा जाणून घ्यायचंच आहे की नक्की त्याने एवढी खरी आणि एवढ्या पटापट आज उत्तर कशी काय दिली. नेमका असा पोपट बोलायला लागला
कसा चमत्कार झाला, कुठला, तो बघायला हवा की. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पण मी काय म्हणतो, बायको नाही म्हणजे तुला यायची काय गरज आहे. आता बघ ना, होळी सुद्धा जवळ येते. तुला तयारी वगैरे करायची असेल त्या सर्व कामात आता तू बिझी होशील तर तू थांब ना घरीच. आणि महिपचा राहिला प्रश्न, तर त्याला मी जाऊन भेटून येतो, मी बोलतो त्याच्याशी आणि तो जे जे काही सांगेल ते तुला अपडेट करतो. सायली म्हणते, अहो कशाला, आणि मला एवढे काही काम नाहीयेत. आणि होळीच म्हणाल तर होळीला अजून खूप वेळ आहे, मी येईन तुमच्या बरोबर. आता मात्र अर्जुनला प्रश्न पडतो की बापरे, मी सायलीला माझ्या बरोबर घेऊन जाऊ कशी, जर मी आणि सायली सोबत गेलो आणि तिथे गेल्यानंतर महिप्त साक्षीबद्दल सायलीच्या समोर काही बोलला, आमच्या डीलचा विषय त्याने सायली समोर काढला, तर सगळी गडबड होऊन जाईल. नाही काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टींबद्दल सायलीला कळता कामा नाही. तिला जर कळलं की मधुभाऊंना ज्या मुलीमुळे एवढा त्रास झालाय त्या मुलीला मी असं मोकाट बाहेर फिरू देतोय, तर मात्र तिला माझा खूप राग येईल. सायली अर्जुनला म्हणते, अहो काय हो, कुठे हरवलात. अर्जुन म्हणतो, नाही काही नाही म्हटलं ना, केस आहे एक नवीन, तिचाच विचार करतोय. बरं ठीक आहे, मी एक काम करते, माझं आवरून घेते आणि त्यानंतर मग आपण निघूया, काय चालेल ना असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर मग सायली तिकडनं आवरायला जाते. आवरून वगैरे झाल्यावर सायली आणि अर्जुन हे दोघजण आता निघालेले असतात पोलीस स्टेशनला जायला. अर्जुनला मात्र इकडे खूप जास्त धास्ती भरलेली असते. सायली त्याला विचारते, काय हो, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय. अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. सायली म्हणते, तुम्हाला काही सांगायचं आहे का, मला काही बोलायचं आहे का. अर्जुन म्हणतो, नाही काही सांगायचं नाहीये, काही बोलायचं नाहीये. तू कशाला काळजी करतेस. काही नाहीये माझ्या मनात काही नाहीये. एवढं बोलून मग आता अर्जुन हा ताबडतोबच तिकडनं चल आपण मग महिपला भेटून घेऊया असं बोलतो. सायली म्हणते, ठीक आहे जाऊया. पण आता तिला अचानक लक्षात येतं की नागराज सुद्धा इथेच. सायली म्हणते, अहो ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या महिप्तकडे तुम्ही भेटून घ्या त्याला. मला नागराज काकांना, नागराजला थोडं भेटायचंय, मी जरा त्याला भेटून घेते, त्याच्याशी थोडं बोलायचं. अर्जुन म्हणतो, नागराजशी काय बोलायचं. सायली म्हणते, अहो असं काय करताय, त्याच्यामुळे प्रतिमा त्यांना एवढा त्रास झाला, त्यांचा स्मृतिमोश झाला. रविराज काकांना त्यांच्या बायकोपासून एवढी वर्ष लांब राहावं लागलं नाही म्हणतास तरी प्रियात सुद्धा नुकसान त्यांच्यामुळे झाले. जर प्रियावरती रविराज काका आणि प्रतिमा त्यांचे चांगले संस्कार घडले असते तर प्रिया सुद्धा अशी वाईट लाईनला गेली नसती. म्हणून मला आहे ना भेटायचे त्यांना, आणि त्यांनी जे काही काळे कृत्य केले त्याची त्यांना कशी छान शिक्षा मिळते हे दाखवून द्यायचं मला. त्यांना सांगायचं की कितीही गुन्हे माणसाने केले ना तरी देवाच्या दारात त्याचा हिशेब हा कायम राहतोच आणि त्याची शिक्षाही आपल्याला मिळतेच. आणि या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी त्यांना मला जायचं आहे. आणि आठवतं ना, काल सुद्धा त्यांनी मला कसं ओपन चॅलेंज केलं होतं ते, मग त्यांची मस्ती जिरवायला नको. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला जे वाटेल ते तू कर. मी एक काम करतो, मी महिपला भेटायला जातो, तू एक काम कर, तिथे ते हवालदार बसले त्यांच्याकडे जा, तुझं नाव सांग, तुला नागराज किल्लेदारांना भेटायचं असं सांग आणि तुला परमिशन मिळेल. सायली म्हणते, ठीक आहे, मी आलेच. आणि मग लगेचच सायली ही तिकडन आता भेटायला नागराजला निघून जाते. अर्जुन विचार करतो, थॉक गॉड, बरं झालं सायली नागराजला भेटायला गेली. ते तोपर्यंत मी महिप्त बरोबर माझ्या डील बद्दल बोलून घेतो. सायलीने ऐकलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता. मग अर्जुन हा महिप्तकडे येतो आणि आता महिप्त आणि अर्जुन हे दोघजण समोरासमोर बसलेले असतात. तर तोपर्यंत सायली ही आता नागराजकडे येते. सायली नागराजला चांगलं सुनावू लागते. ती म्हणत असते, काय मग कसं वाटते तुला इथे तुरुंगात बसून, जिरली ना सगळी मस्ती. अरे तुझ्यामुळे नागराज काका त्या बिचाया
प्रतिमाहत्या आणि रविराज काकांना किती त्रास झाला होता. त्यांच्या गाडीचा अपघात करून आणलासमुळे त्या प्रतिमत्या यांची कायमची स्मृतिवंश झाला. आणि त्या रविराज काकांना तर त्यांची बायको, त्यांची मुलगी यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यांची ताटातूट झाली. पण शेवटी नियतीने तुला तुझ्या कर्मांपर्यंत पुन्हा आणून सोडूच. नियतीने तुला तुझ्या पापाच फळ मिळवून दिलं. काय नागराज, आपण कितीही काहीही प्रयत्न केले तरी नियती जी असते ना, ती फिरून फिरून शेवटी आपल्यावरतीच गोल फिरून येते आणि ती आपल्याला आपल्या दुष्कर्मांच प्रत्येक वेळेच फळ मिळवून देते. आणि तुझ्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. तुझ्या बाबतीत बघ ना, तुला शेवटी शिक्षा भोगावी लागलीस ना, तुला शेवटी त्रास सहन करावा लागलाच ना. नाही खरं तर ना, हे सगळं सुद्धा तुझ्यासाठी खूप कमी आहे. तुला आहे ना फासावर लटकवलं पाहिजे होतं. पण आता कोर्टाने जो निकाल दिलाय त्याप्रमाणे तुला शिक्षा झाली. पण असू दे, रोज तीळ तुटून तू मरशील. रोज तुला तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची, तू केलेल्या प्रत्येक अपराधाची शिक्षा मिळेल. आणि हे बघून आम्हाला खूप छान वाटेल. नागराज मनातल्या मनात म्हणत असतो. ह्या सायलीला हे गोष्ट माहीतही नाहीये की ही खरी तन्वी आहे. तर ही मला एवढं बोलते, जर हिला कळालं की हीच खरी तन्वी आहे आणि मी हिची सुद्धा हिच्या आई वडिलांपासून ताटातूट केली आहे, तर मग तर ही मला काय आणि किती बोलेल. पण जाऊ दे, शेवटी हिला तर हिच्या आईबापात सुख मिळणार नाही झालं. असं म्हणत तो नालायकपणे हसतो. सायली म्हणते, निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ना, तेच. एवढी तुला शिक्षा झाली आहे, एवढा तुरुंगात आहेस, तरी सुद्धा तुझी मस्ती जात नाहीये. तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरच ते फालतू हसू ते कमी होत नाही. नागराज, तू तुझ्या कर्माच फळ भोग आणि मगच तुरुंगाच्या बाहेर तर तू येऊ शकत नाही. आता मोकळी हवा तर तुला बघायलाच मिळणार नाही, कारण जन्मठेप सुनावली ना तुला. तुला आधी काही सांगितलं नाही, कारण तुला त्रास झाला असता. बायको प्लीज ऐकून घे ना. बायको, मी समजवतो तुला. बायको प्लीज सायली. पण सायली काहीच ऐकून घेत नाही. ती आता थेट तिकडून रिक्षा पकडते आणि घरी निघून येते. आता सायली गेली होती, अर्जुन बरोबर आलीये, मात्र एकटीच. हे बघून घरातल्यांनाही जाणवतं की सायली अर्जुनमध्ये काहीतरी मचमतच झाली आहे, काहीतरी भांडण झालंय. तर आता प्रिया ही गोष्ट बघते की सायली अर्जुनच भांडण झालंय आणि ती ठरवते की आता आपण याचा फायदा उचलायचा, आपण यांची चांगली मस्ती जिरवायची. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.